झी 24 तास एक पाऊल पुढे। दुसरीकडे भविष्यात ऊर्जेची गरज हा सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे। सर्व स्तरावर सौर ऊर्जेचं महत्त्व पटवून देणं महत्त्वाचं आहे। केंद्र सरकारनं औरंगाबादला सोलर सिटी म्हणून घोषित केलंय। येत्या 5 वर्षात या शहराला लागणाऱ्या एकूण विजेपैकी 10% वीज सौर ऊर्जा असेल। त्यासाठी महापालिकेनं कंबर कसली। पाहुयात एक रिपोर्ट। विजेचा शोध लागला आणि जग उजळून निघालं। सौर ऊर्जेचा शोधही असाच महत्त्वाचा आहे। पारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता हा शोध अतिशय महत्त्वाचा आहे। याचा विस्तार आता होऊ लागलाय। राज्यात याचा अग्रदूत ठरणार आहे औरंगाबाद। केंद्र सरकारनं औरंगाबाद सोलर सिटी म्हणून घोषित केलाय। याचाच अर्थ येत्या 5 वर्षात शहराला लागणाऱ्या एकूण विजेपैकी 10% वीज सौर ऊर्जा असेल आणि त्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे। केंद्र सरकारने यावर काही सबसिडी ठेवलेली आहे। उपकरणांच्या किमतीवर सौर ऊर्जेच्या 30% रक्कम त्यांनी सबसिडी म्हणून ठेवण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता महानगरपालिका लोकल बॉडीज यांना माध्यमातून त्यांनी हा कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे। याबाबत जनजागृती करण्यासाठी औरंगाबादमध्ये सोलर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। यात सोलर पॉवरवरती चालणाऱ्या पंपापासून घरातल्या सर्व वस्तू बघायला मिळणार आहेत। सोलरची कॅपॅसिटी दिवसेंदिवस कमी होत चालली, म्हणजे त्याची जी प्राइस आहे ती कमी होत चालली। लोकांच्या डोक्यामध्ये प्राइस खूप आहे म्हणून लोक अवॉइड करतात, पण आता दिवसेंदिवस त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत असल्यामुळे त्याची प्राइस कमी होते। तर ती लोकांपर्यंत पोहोचावी। प्राइस कमी झाली की लोक आपोआप घेतील आणि त्याचा प्रचार झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचा सगळ्यांना फायदा होईल। या प्रदर्शनात सौर उपकरणांच्या वापराबाबत प्रात्यक्षिकही दाखवली जातील। सौर ऊर्जेवर चालणारा मोबाईल चार्जर या प्रदर्शनाचं आकर्षण ठरतोय। हा सोलर चार्जर आहे। याला कमीत कमी ह्याच्यावर हे पॅनल दिलेले आहे। ते त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 2 तास उन्हामध्ये ठेवायचं तर 2 तासमध्ये फुल चार्ज होतं। तर त्याला एक हिरवा लाईट दिलेला आहे। याच्यात कळून जातं की हे पॅनल फुल चार्जर झालेलं आहे। नंतर तुम्ही हे बघा, ह्याच्यासोबत एक कनेक्टर दिलेले आहे। ह्या मोबाईल हे कनेक्टर ह्या मोबाईल लावतो। ह्याच्यात तुम्ही कोणतेही मोबाईल चार्ज करू शकता। प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना सोलर एनर्जीचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न होतोय। याचा पुढचा टप्पा म्हणजे शहरातली सगळी ऑफिसेस सोलर एनर्जीवर आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल। पर्यावरण संवर्धनासोबतच सततच्या लोडशेडिंगवर सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय ठरणार आहे। मात्र सोलर युनिटचे चढे दर हा यातला मोठा अडसर ठरतोय। सबसिडी असूनही ही उपकरणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत। सरकारी पातळीवर यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।